नमस्कार, मी मनीषा संजय भावसार, पुणे निगडी येथून आपले सर्वांचे कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष हस्तरेखा व वास्तू यांच्या संयुक्त विद्यमाने साप्ताहिक ज्योतिष व्याख्यानमालेत स्वागत करते. तर आजच्या आपल्या वक्ता आहेत माधुरी भावसार आणि विषय आहे रुद्राक्ष जीवन परिवर्तनाचे अमूल्य रत्न. तर माधुरी भावसारांचा अल्प परिचय. यांची शैक्षणिक पात्रता ह्या इलेक्ट्रॉनिक्स आहेत. व्यवसाय ते टॅरोट कार्ड रीडर आहेत, न्यूमरॉलॉजी सुद्धा करतात. नेम करेक्शन हा त्यांचा म्हणजे विशेष पॉइंट आहे त्यामधला. रुद्राक्ष रेमेडी मध्ये सुद्धा त्यांचे कोर्सेस आहेत झालेले आणि ते कोर्सेस पण घेतात. रत्न उपाय, प्राणिक हिलिंग आणि रिस्टॉच थेरपी आणि ज्योतिष या सर्वांमध्ये त्या पारंगत आहेत. अशा छान आपल्याला आज वक्त्या लाभलेल्या आहेत, तर आपण सगळ्यांनी त्यांच्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा. तर माधुरी धन्यवाद. भावसार, तुमचे खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. तर सर्वप्रथम मला आभार मानायचे आहे की मनीषा मॅडम, सुवर्णा मॅडम, हेमंत सर, अक्षय सर आणि सगळी तुमची एंटायर टीम, की आता ज्ञान तर सगळ्यांना असतं पण त्याला कुठेतरी व्यासपीठ मिळालं तर ते खुलून येतं. तर मला ते व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. खूप खूप थँक्यू. आणि आता इथून पुढे आपण जो विषय आहे रुद्राक्षाचा तो सुरू करूया. तर मी स्क्रीन शेअर करते एक पीपीटी ती. ठीक आहे. तर आता सगळ्यात पहिले आपण सेशन चालू करण्याआधी गणपती आणि शंकर यांना आवाहन करूया की हे सेशन आपलं चांगलं हो आणि प्रत्येकाला याच्यातून काही ना काही लाभ हो. तर आपण मंत्र म्हणूया. ओम श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृता. ओ ठीक आहे. तर आता रुद्राक्ष म्हणजे काय? तर रुद्राक्ष ह्या शब्दाची जर आपण फोड केली तर रुद्र प्लस अक्ष असं होतं. रुद्र म्हणजे शंकर आणि अक्ष म्हणजे अश्रू. तर हे रुद्राक्ष निर्माण तरी कसे झाले? तर शंकरजी जेव्हा हजारो वर्षांच्या तपश्चर्येला बसले होते आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून करुणामय अश्रू निघाले आणि त्या अश्रूंचं एक बीज तयार झालं आणि त्या बीज पासून एक वृक्ष तयार झालं, ते आहे रुद्राक्ष. रुद्राक्षाचं झाड तयार झालं. तर मग साक्षात भगवान शंकरांचा प्रसाद आपण म्हणू शकतो की रुद्राक्ष म्हणून. तर मला विचारायला आवडेल की अश्रूंचा स्वाद कसा असतो बरं? अश्रूंचा स्वाद हा खारट खारट. असतो, बरोबर? हा, खारट. खारट खारट. तर मग मग आता खारट आपण म्हटलं तर कुठला ग्रह आपण रिप्रेझेंट करू त्याला? चंद्र. आता हा, चंद्र किंवा राहूचे बरेच उपाय आपण मिठाने सांगतो की घरात निगेटिव्ह एनर्जी आहे तर कुठेतरी आपण हॉलमध्ये एखादा सॉल्टचा बाउल ठेवायला लावतो किंवा आपण म्हणतो की अरे बाबा ह्याला काहीतरी झालेलं दिसतंय, काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आलेली दिसते, तर मिठाने आपण नजर काढतो त्याची. म्हणजे राहूची काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आहे ती काढण्यासाठी आपण मिठाचा उपयोग करतो. तर त्याचप्रमाणे जर कुंडलीतील राहूचा काही दोष असेल, बरेचसे दोष हे राहूमुळे होतात की गुरु राहू चांडाळ दोष म्हणा किंवा कालसर्प दोष म्हणा किंवा अंगारक दोष जेव्हा मंगळ राहू एकत्र येतात किंवा जेव्हा आपला चंद्र हा कुठेतरी इम्पॅक्ट होतो राहूने, मानसिक आपल्याला त्रास होतो त्याचा. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या की ज्या राहूमुळे त्रास होतोय त्याच्यासाठी रुद्राक्ष हा बेस्ट उपाय आहे. म्हणजे राहूचे निगेटिव्ह इफेक्ट कमी करायला तो मदत करतो. आणि आता आपल्याला जसं माहिती की शंकरजी त्यांच्या कंठामध्ये विष धारण करतात. तर मग त्याचप्रमाणे रुद्राक्ष आपल्या जीवनातील जे विष आहे किंवा जे निगेटिव्हिटी आहे, जे काही प्रॉब्लेम आहे ते दूर करायला आपल्याला मदत करतात. तर मग रुद्राक्षाचे बरेच असे काही उपयोग आहेत. तर नेक्स्ट स्लाइड करा.
आता ही जी पुढे तुमचा एक पिक्चर आला आहे, ती शंकराची तुम्हाला एक फोटो दिसतो आहे, तर तो बघून कसं वाटतंय बरं? एक मानसिक शांती लाभतीये तो फोटो बघितल्याबरोबर, शांत वाटतं मनाला. तर त्याचप्रमाणे आपण जर रुद्राक्ष धारण केला तर सगळ्यात पहिले आपल्याला मानसिक शांती लाभते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ध्यान करताना जर रुद्राक्ष वापरला तर ते ध्यान अजून चांगलं होतं. म्हणजे आपल्या मनात ध्यान करताना बऱ्याच वेळा वेगवेगळे विचार येतात, आपण डिस्टर्ब होतो, की हा आता घरात कोण काय बनवतोय, मुलगा काय करतोय, हे काय, हे असे खूप डिस्टर्बन्सेस येतात ध्यान करताना. तर रुद्राक्ष जर आपण घातला तर ते ध्यान व्यवस्थित होतं आणि हे जे डिस्टर्बन्सेस आहे आपल्या मनातील ते कमी होतात. नेक्स्ट स्लाइड. तर मग आता रुद्राक्ष धारण का करावा? आणि सगळ्यात पहिली गोष्ट की मला वाटलं म्हणून मी रुद्राक्ष धारण केला असं नाही होत. जेव्हा भगवान शंकर तुम्हाला चूज करतात तेव्हाच तुम्हाला ते रुद्राक्ष धारण करण्याची बुद्धी होते. आपली पूर्वजन्मातील काहीतरी साधना असते, शंकराची भक्ती असते आणि तेव्हा तुम्हाला तो रुद्राक्ष मिळतो. किंवा म्हणजे मला वाटलं आणि मी घातला असं होऊ शकत नाही. तर मग रुद्राक्ष काय करतो? तर आपल्यातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर करायला तो मदत करतो आणि जी सकारात्मक ऊर्जा आहे तो आपल्याला, आपल्या शरीराला, मनाला तो प्रोव्हाइड करतो. आणि दुसरं म्हणजे आपल्या शरीराभोवती एक दिव्य कवच तो रुद्राक्ष निर्माण करतो. म्हणजे आता समजा आपल्याला भीती असेल की कुणाची नजर लागेल, भूतप्रेत बाधा, किंवा मग कोणी करणी केलीये, किंवा आता समजा आपण बऱ्याच वेळा प्रवास करतो, अनोळखी ठिकाणी जातो, आपल्याला वाटतं अरे बाबा ही जागा सुरक्षित आहे की नाही, तर अशा वेळी आपलं प्रोटेक्शन करायला हा रुद्राक्ष खूप मदत करतो, आपली सुरक्षा करतो. जेव्हा आपण रुद्राक्ष धारण केला असेल आणि आपण असं कुठे म्हणजे अनोळखी ठिकाणी गेलो आणि तिथे काही निगेटिव्ह एनर्जी पण असेल तर ती आपल्यावर एवढी इफेक्ट टाकणार नाही, कारण हा रुद्राक्ष आपल्याला प्रोटेक्ट करतो. अजून काय तर चक्र, आपल्या शरीरातील जे चक्र असतात वेगवेगळे 7 चक्र जे मेजर असतात, तर त्यांचं संतुलन करायला सुद्धा रुद्राक्ष मदत करतो. आणि जर का आपले चक्र संतुलित राहिले तर ऑब्व्हियसली आपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या बॅलन्स मध्ये राहतो. तर आता रुद्राक्षांचं रत्नाप्रमाणे काही साईड इफेक्ट नसतात. आता आपल्याला माहितीये की एखादा व्यक्ती जर त्रासात असेल तर तो बऱ्याच ठिकाणी म्हणजे ज्योतिषांकडे जातो. मग एका ज्योतिषाकडून दुसऱ्याकडे असं तो फिरतो आणि वेगवेगळे ज्योतिषी त्याला वेगवेगळा उपाय सांगतात की अरे बाबा तू मुंगा घाल, तू पुष्कराज घाल. तर मग कधी कधी व्यक्ती म्हणतो अरे मी तर मुंगा घातला आणि नंतर माझा ऍक्सिडेंट झाला. अरे मी नीलम घातला आणि माझे फायनान्शियल प्रॉब्लेम खूप सुरू झाले. तर म्हणजे रत्न हा खूप विचारपूर्वक घालावा लागतो. अदरवाईज आपल्याला त्याचे निगेटिव्ह इफेक्ट पण तेवढ्याच प्रमाणात मिळतात. पण हे रुद्राक्षाच्या बाबतीत घडत नाही. जर का तुम्ही रुद्राक्ष घातला तर तुम्हाला फक्त त्याची पॉझिटिव्ह एनर्जीच मिळणार, असं असतं. मग आपल्या रुद्राक्ष कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी वापरू शकतो? तर आपल्या आरोग्यासाठी, मानसिक बळासाठी, आत्मविश्वासासाठी, किंवा आपली आत्मिक उन्नती होण्यासाठी, आपल्या आत्म्याची प्रगती होण्यासाठी आपण रुद्राक्ष वापरतो. किंवा एखाद्या व्यक्तीला खूप भीती वाटत असेल, मनामध्ये चिंता असेल सतत, तर ह्या गोष्टी सुद्धा कमी करायला रुद्राक्ष खूप प्रमाणात मदत करतो. आणि आपली जी इंट्युशन पॉवर असते, अंतर्ज्ञान, आता फॉर एक्झाम्पल आपण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतो आहोत, तर मग आपल्याला सूत्र तर माहिती असतं, हे असं असं आहे म्हणजे असं असं होणार ह्या व्यक्तीचं. पण तरी सुद्धा एक इंट्युशन पॉवर जी असते त्याच्यामुळे आपल्याला एकदम करेक्ट प्रेडिक्शन करायला मदत होते. तर त्यामुळे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास जे करत आहेत त्यांनी तर रुद्राक्ष नक्कीच वापरावा, म्हणजे त्याच्याने त्यांची इंट्युशन, अंतर्ज्ञान वाढतं आणि त्यांचे जे प्रेडिक्शन असतात ते अगदी बरोबर येतात. अजून काय, आर्थिक उन्नतीसाठी सुद्धा आपण रुद्राक्ष युज करू शकतो. नातेसंबंध मध्ये जिथे प्रॉब्लेम असेल ते नातेसंबंध सुधारायला सुद्धा रुद्राक्ष खूप मदत करतो. किंवा कधी कधी काही लोकांना गंडांतर योगामधून जावे लागते, मरण मीन्स म्हणजे मरणतुल्य वेदना त्यांना होतात किंवा मोठमोठे आजार होतात, तर ते सुद्धा दूर करायला रुद्राक्ष मदत करतो. ओके, नेक्स्ट स्लाइड. तर मग आता रुद्राक्षाचा उल्लेख कुठे केला गेला आहे आणि त्याची ओळख आपण कशी कराल? तर मग आता रुद्राक्ष ओळखायला समजा आता सर्टिफाईडच असेल तर ठीक आहे,
किंवा मग आपण त्याची चाचणी अशी करू शकतो की खरा जो रुद्राक्ष आहे तो जर आपण पाण्यात टाकला तर तो खाली बुडतो, वर तरंगत नाही. वर तरंगला म्हणजे तो बऱ्याच वेळा तो नकली रुद्राक्ष असतो. आणि जेव्हा तो पाण्यात खाली बुडतो खरा रुद्राक्ष तर त्याचे पाण्यातून बुडबुड्या निघतात, म्हणजे तो खरा रुद्राक्ष असल्याची ती चाचणी आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही रुद्राक्ष हातात धरतात तेव्हा तुम्हाला ती एनर्जी फील होते, कुठेतरी छान शांत वाटतं, म्हणजे ती एनर्जी तुम्हाला जाणवते. तर तो झाला खरा रुद्राक्ष. अजून एक त्याची ओळख म्हणजे वरती जे टीप असतं त्याला यू, म्हणजे इंग्लिश मधला यू आहे तशा टाईपचा त्याला आकार असतो वरती त्याच्या रेषांना. आणि त्याच्या ज्या रेषा असतात त्या अगदी स्पष्ट असतात, म्हणजे समजा दोन मुखी आहे रुद्राक्ष तर त्याच्यावर दोन लाईन्स अगदी स्पष्ट दिसतील. जर असं असेल की एक लाईन दिसतीये स्पष्ट, एखादी लाईन अस्पष्ट दिसतीये, तर तो मॅनिप्युलेट केलेला रुद्राक्ष असू शकतो, की म्हणजे एक लाईन आहे आणि दुसरी लाईन काहीतरी आर्टिफिशियली करून घेतलेली आहे. नंतर मग रुद्राक्षाचा उल्लेख कुठे कुठे केला गेला आहे तर स्कंद पुराण, शिव महापुराण, श्रीमद देवी भागवत, शिवलीलामृत याच्यामध्ये रुद्राक्षाचं महत्व काय आहे आणि कुठला रुद्राक्ष धारण केल्यावर कुठला बेनिफिट आपल्याला मिळतो किंवा कुठल्या रुद्राक्षाचा कुठला स्पेसिफिक मंत्र आहे हे सगळं ह्या ग्रंथांमध्ये दिलं गेलेलं आहे. तर मग आता रुद्राक्ष वापराचे काहीतरी 2-4 नियम आहेत, ते आपल्याला आपण जर पाळले तर व्यवस्थित आपण रुद्राक्ष घालू शकतो. तर अंत्यविधीच्या ठिकाणी रुद्राक्ष कधीही घालू नये, कारण तिथे निगेटिव्ह एनर्जी असते आणि आपल्या रुद्राक्षाची पॉझिटिव्ह एनर्जी कुठेतरी ती डिस्टर्ब होऊ शकते, त्यामुळे तिथे तो घालू नये. किंवा आपण म्हणतो ना की 1.25 महिन्याच्या आतील जे बाळ आहे त्याला बघायला जाताना सुद्धा रुद्राक्ष घालू नये. किंवा नवरा बायकोंनी शारीरिक संबंधादरम्यान तो घालू नये. रात्री तो काढून ठेवावा, दुसऱ्या दिवशी अंघोळ झाली की त्यानंतर तो धारण करावा. आता रुद्राक्षाचा मांसाहार करताना सुद्धा आपण रुद्राक्ष वापरू शकत नाही. तर मग त्याच्यासाठी उपाय काय? आम्ही तर मांसाहार करतो, आम्हाला नॉनव्हेज खायला आवडतं. तर मग त्यांनी काय करावं, की अंघोळ झाल्यानंतर 2-3 तास रुद्राक्ष घालावा, त्याच्यानंतर तो काढून ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी अंघोळ झाल्यावर मगच घालावा. आणि दिवसभर रुद्राक्ष घातल्यावर जो तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे तोच तुम्ही दिवसातून फक्त 2 तास जरी रुद्राक्ष घातला तरी त्याची एनर्जी तुम्हाला मिळत राहते. अजून म्हणजे लहान मुलं जे असतात त्यांना 12 मुखीच्या पुढचे रुद्राक्ष कधीही देऊ नये, कारण त्याची पॉवर्स खूप हाय असतात जे लहान मुलांना सहन होऊ शकत नाही. तर 12 मुखीच्या खालचे रुद्राक्ष आहे ते आपण लहान मुलांना सजेस्ट करू शकतो. तर रुद्राक्षामध्ये स्वतःची एक एनर्जी असते, तो घातला की आपल्याला बेनिफिट मिळणारच, नो डाऊट. पण तरी सुद्धा त्याची एनर्जी अजून जास्त कशी वाढवावी आणि त्याचा 100% आपण स्वतःसाठी कसा उपयोग करून घ्यावा, तर त्याच्यासाठी आपण संकल्प करावा आणि एका स्पेसिफिक पद्धतीने तो आपण एनर्जाइज करायचा. तर रुद्राक्षाचा 40 दिवसाचा संकल्प. जेव्हा आपल्याकडे रुद्राक्ष येतो आपण तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, गंगाजल असेल तर त्याच्याने धुवायचा. नंतर त्याचा एक चांदीची आपण ताटली घ्यायची किंवा चांदीचे एक बाउल असेल समजा, त्याच्यामध्ये ते रुद्राक्ष ठेवायचा आणि मग त्याला आपण अभिषेक करायचा पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने. आणि अभिषेक करत आपण त्याचा मंत्र म्हणायचा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि नंतर परत स्वच्छ पाण्याने धुवून त्याला चंदन, फूल, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून किंवा पांढऱ्या रंगाचा प्रसाद, पांढऱ्या कलरचे पेढे आहे ते त्याला द्यायचे. आणि मग आपण मंदिरात जाऊन शिवलिंगाला स्पर्श करून तो रुद्राक्ष घालू शकतो. तर मग आता संकल्प कसा घ्यायचा, तर संकल्प घेताना रुद्राक्ष हा सोमवारी किंवा प्रदोष या दिवशी घातला गेला पाहिजे. महाशिवरात्र असेल तर चांगलं, पण महाशिवरात्र तर वर्षातून फक्त एकदाच येते, तर त्यामुळे आपण सोमवारी किंवा प्रदोषच्या दिवशी तो घालू शकतो. आणि मग संकल्प कसा घ्यायचा, की रुद्राक्ष हातात धरून सांगायचं की देवा शंकरा, आज सोमवार, शुक्ल प्रतिपदा, म्हणजे फॉर एक्झाम्पल या दिवशी मी माधुरी भावसार संकल्प घेत आहे की हा रुद्राक्ष घातल्याने मला मानसिक शारीरिक शांती मिळो, माझी आध्यात्मिक प्रगती हो, माझं फायनान्शियल मला अजून प्रगती हो. आणि यासाठी मी 40 दिवसाचा संकल्प घेत आहे की पूर्ण 40 दिवस मी रोज 108 वेळा ह्या रुद्राक्षाचा मंत्राचा जप करणार आहे.
आणि पुढचे 40 दिवस तुम्ही 108 वेळा तो मंत्र जपावा. प्रत्येक रुद्राक्षाचा मंत्र हा वेगवेगळा असतो. तर मग आता आपण बघूया की एकमुखी रुद्राक्षाचा. पुढची slide. तर एकमुखी रुद्राक्ष हा खूप दुर्मिळ आहे. म्हणजे साक्षात भगवान शंकरच आपण म्हणतो त्याला. तर म्हणजे बरेच एकमुखी रुद्राक्ष हे मॅनिप्युलेटेड असतात. आता बऱ्याच वेळा जर नेपाळमधून वगैरे रुद्राक्ष जर आपण घेतला, तर चारमुखी रुद्राक्ष असतं ना, आता ते रुद्राक्षाचे जे लाईन्स असतात, म्हणजे जितक्या लाईन्स तितक्या मुखी रुद्राक्ष. समजा आता 4 लाईन्स आहे त्या रुद्राक्षावर, तर तो चारमुखी. 5 लाईन्स असेल 5 मुखी. तर चारमुखी रुद्राक्ष जेव्हा तयार होतो, तर त्याच्या एक लाईन्स तयार होत असतात. तर मग बऱ्याच वेळा एकमुखी रुद्राक्ष कसा विकला जातो, की एक लाईन तयार झाली की तो कच्चा असतानाच झाडावरून काढून घेतला जातो आणि एकमुखी रुद्राक्ष म्हणून विकला जातो. तर जनरली तसा रुद्राक्ष घेऊ नये. आणि एकमुखी रुद्राक्ष समजा तुम्हाला दिसला, तर तो एवढा पवित्र आहे की म्हणजे तो दिसणं सुद्धा त्यालाही भाग्य लागतं. जर तो दिसला तर आपण त्याला प्रणाम करावा, नमस्कार करावा, म्हणजे साक्षात भगवान शंकर दिसल्यासारखं तुम्ही माना. तर याचा ग्रह आहे चंद्र आणि बुध, म्हणजे मन आणि बुद्धी. मग आता कुणालाही समजा मानसिक त्रास असेल, अँझायटी असेल, डिप्रेशन असेल, किंवा भीती असेल, ताणतणाव असेल, अ, तर ह्या लोकांना आपण हा रुद्राक्ष सजेस्ट करू शकतो. पण त्याचाही नियम आहे की एकमुखी रुद्राक्ष प्रत्येकाला म्हणजे आपण नाही घालू शकत, कारण तो एक आपल्याला डिटॅचमेंट, वैराग्य देतो आणि आपण संसारात राहतो, तर आपल्याला सांसारिक जीवन जगणं हे म्हणजे अटळ आहे. तर मग ती डिटॅचमेंट येऊ नये म्हणून एकमुखी रुद्राक्ष जनरली घालू नये. खूप जर सिव्हिअर केस आहे की एखादा कॅन्सरने सफर होतोय किंवा अगदी म्हणजे त्याला मरणतुल्य वेदना आहेत आणि तो त्याच्यातून बाहेर पडत नाहीये, तर अशा लोकांना आपण एकमुखी रुद्राक्ष देऊ शकतो आणि तो पण स्पेसिफिक पिरियड साठी. ते त्यातून बाहेर आले की परत तो रुद्राक्ष काढून घ्यायचा, कारण तो डिटॅचमेंट देतो. बाकी कुठलेही रुद्राक्ष तुम्ही केव्हाही घालू शकता, फक्त एकमुखीचा एवढा नियम आहे. आणि त्याचा मंत्र आहे ओम ह्रीम नमः. तर मी जो 40 दिवसाचा संकल्प सांगितला आहे, तर तो प्रत्येक रुद्राक्षाचा वेगळा मंत्र आहे आणि तोच आपण जपायचा असतो. म्हणजे एकमुखी जर आपण धारण केला, तर 40 दिवस आपल्याला ओम ह्रीम नमः हा या मंत्राचा जाप 108 वेळा करावा लागतो. दुसरं म्हणजे आता समजा आता कुंडलीतील प्रथम स्थान म्हणजे एकमुखी रुद्राक्ष आपण सजेस्ट करू शकतो. तर मग आता प्रथम स्थान म्हणजे आपले डोके. मग एखाद्याला ब्रेन डिसऑर्डर असेल, त्याला सुद्धा आपण एकमुखी रुद्राक्ष सजेस्ट करू शकतो. तर दोनमुखी रुद्राक्ष. तर दोनमुखी रुद्राक्ष म्हणजे अर्धनारेश्वर, म्हणजे त्याचा अर्धा पार्ट शिव आणि अर्धा पार्ट शक्ती. शिव पार्वती यांचं युनियन म्हणजे दोनमुखी रुद्राक्ष आहे. तर मग आता नावावरूनच आपण सांगू शकतो की हा कुठल्या प्रॉब्लेमला चालू शकेल. शिव आणि शक्ती म्हणजे नातेसंबंध जर चांगले राहत नसतील, पती पत्नीमध्ये वाद असतील, तर त्यावेळी आपण त्यांना हा रुद्राक्ष सजेस्ट करू शकतो. त्यांच्यातील नातं सुधारू शकतो त्याच्याने. किंवा काहींना समजा मानसिक समस्या असेल, आता जसं की हा रुद्राक्ष आपण कोणता ग्रह रिप्रेझेंट करतो की चंद्र. तर मग कुणाला मानसिक समस्या असेल, ताणतणाव असेल, तर त्यांना आपण दोनमुखी रुद्राक्ष सजेस्ट करू शकतो. किंवा अभ्यासातील एकाग्रता सुद्धा हा रुद्राक्ष वाढवतो. आता कुंडलीतील द्वितीय स्थान म्हणजे हे धनस्थान. तिथून आपण कम्युनिकेशन बघतो. आता एखाद्या लहान मुलाला समजा बोलायचा प्रॉब्लेम असेल की तो पटकन बोलू शकत नसेल, किंवा एखाद्याला कॉन्फिडन्स नाही बोलण्याचा, बोलता बोलता तो अडखळतो, तर त्यांचं कम्युनिकेशन पॉवर वाढवण्यासाठी किंवा जे ऑलरेडी कम्युनिकेशन फील्ड मध्ये आहेत, त्यांना आपण हा रुद्राक्ष सजेस्ट करू शकतो. किंवा कोणाला फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, त्यांना सुद्धा आपण हा रुद्राक्ष सजेस्ट करू शकतो. आता केस स्टडी असा आहे की एक व्यक्ती आली माझ्याकडे आणि ते सांगत होते की त्यांची वाईफ एक्सपायर झाली. तर त्याच्यानंतर त्यांचं मन लागत नव्हतं. सारखं त्यांना डिप्रेसिव्ह फिलिंग असायचं की माझं मनच लागत नाही आणि मला काही करू वाटत नाही. तर मी काय करू? तर त्यांना दोनमुखी रुद्राक्ष दिला आणि 40 दिवसाचा संकल्प सांगितला. तर 40 दिवसाच्या आतच मला त्यांचा मेसेज आला की ताई मला खूप पॉझिटिव्ह वाटू लागलंय आता आणि जो स्ट्रेस होता तो कमी झाला आहे.
आणि ह्याचा जो मंत्र आहे या पर्टिक्युलर रुद्राक्षाचा तो ओम नमः हा आहे. आता तीनमुखी रुद्राक्ष आपण बघूया. तर तीनमुखी रुद्राक्ष म्हणजे अग्निदेवाचा रुद्राक्ष आपण म्हणतो. तर जसं की आपल्याला माहिती आहे की अग्नी म्हणजे काय, प्रत्यक्ष देवाशी कनेक्ट जेव्हा व्हायचं असेल आपल्याला तेव्हा आपण होम हवन करतो, म्हणजे काय, अग्नी जाळतो. आणि मग तो एक मार्ग आहे अग्नी जाळणे की देवाशी कनेक्ट होण्याचा. तर मग प्रत्यक्ष देवाशी कनेक्ट व्हायचं असेल तर आपण तीनमुखी रुद्राक्ष वापरावा. आता तीनमुखी म्हणजे कुंडलीतील तिसरे स्थान पण हा रिप्रेझेंट करतो. मग तिसरे स्थान कसले, पराक्रम, नेम, थेम, ह्याच्यासाठी आपण हे करतो. किंवा मग आता ह्या रुद्राक्षाचा जो ग्रह आहे तो आहे सूर्य. आता कुणाच्या कुंडलीत सूर्य निचीचा झाला आहे किंवा तो राहूने ग्रस्त आहे, म्हणजे पितृदोष निर्माण झाला आहे, सॉरी, तेव्हा आपण तीनमुखी रुद्राक्ष सजेस्ट करू शकतो. कुणाला पोटाचे विकार असेल तरी पण आपण तीनमुखी रुद्राक्ष सजेस्ट करू शकतो. आता काही लोकांना प्रॉब्लेम असतो की स्वप्न दोष, की रोजच असे वाईट स्वप्न पडतात, स्वप्नांमध्ये साप दिसतात किंवा भीती वाटते, त्यावेळी आपण त्यांना हा तीनमुखी रुद्राक्ष सजेस्ट करू शकतो. की कुणाला आत्मविश्वास कमी असेल किंवा सॉरी, एक मिनिट मी ब्रेक घेते हा. हा, सॉरी हा. आले. हा, तरी कुणाला पितृदोष असेल आणि त्यांना आपण तीनमुखी रुद्राक्ष सजेस्ट केला तर त्यांना भरपूर आपल्याला त्यांच्या लाईफ मध्ये इम्प्रुव्हमेंट दिसते. तर एक व्यक्ती आहे की त्यांच्या जीवनात भरपूर अडथळे येत होते पितृदोषामुळे, त्यांना मी तीनमुखी रुद्राक्ष सजेस्ट केला. त्यांचे कुठलेही काम हे पटकन होत नव्हते, म्हणजे प्रत्येक गोष्टीला डिले, की एखाद्या व्यक्तीचं जे काम समजा महिनाभरात होईल तर त्यांना वर्ष वर्ष ते अडथळे येऊन ते साधं साधं काम त्याच्यामध्ये अडथळा येत होता. हा रुद्राक्ष सजेस्ट केल्यापासून त्यांचे काम लवकर व्हायला लागली आहेत, त्यांनी असा फीडबॅक दिला मला. तर याचा पर्टिक्युलर मंत्र आहे की ओम क्लीम नमः. तर म्हणजे कुठलाही रुद्राक्ष हा संकल्पाने धारण केला तर आपल्याला चांगले त्याचे इफेक्ट दिसून येतात. तर पुढचा आहे चारमुखी रुद्राक्ष. तर चारमुखी रुद्राक्ष म्हणजे देव ब्रह्माचं रिप्रेझेंटेशन आहे. तर ब्रह्मा काय, आपण म्हणतो की ब्रह्मा म्हणजे नॉलेज. तर नॉलेज मिळवण्यासाठी आता समजा विद्यार्थी आहेत त्यांनी चारमुखी रुद्राक्ष घालावे, किंवा कोणी स्पर्धा परीक्षा देत आहे त्यांनी चारमुखी घालावा. आणि हा चारमुखी रुद्राक्ष आपली क्रिएटिव्हिटी वाढवतो. तर कोणी कला फील्ड मध्ये आहे, आर्टिस्ट आहे, त्यांनी हा चारमुखी रुद्राक्ष वापरावा. किंवा आता एखादा व्यक्ती आहे की त्याच्या घरात मनच लागत नाही, निगेटिव्ह वाटतं, घरामध्ये भांडणं होतात, तर अशा व्यक्तीने सुद्धा चारमुखी रुद्राक्ष घालावा, तर त्याला पॉझिटिव्ह इफेक्ट दिसतात. आणि हा रुद्राक्ष आपलं विशुद्धी चक्र, इकडे थायरॉइड ग्लॅन्ड असताना ते रिप्रेझेंट करतो. तर आपल्याला थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल, हृदयविकार असेल, अस्थमा असेल कुणाला, तर त्यांना हा रुद्राक्ष आपण सजेस्ट करू शकतो. आता एकच एक केस स्टडी आहे की होता एक मुलगा, म्हणजे ते पॅरेंट्स आले आणि मला म्हणत होते की मुलगा हुशार तर आहे पण थोडस त्याचा एवढं मन लागत नाही, आणि आम्हाला वाटतं की हा अजून जास्त चांगलं करू शकतो, पण तेवढं तो सिरियसली करत नाही अभ्यास. तर त्याला हा रुद्राक्ष सजेस्ट केला चारमुखी. तेव्हापासून त्याच्या अभ्यासामध्ये खूप ड्रास्टिक चेंज आहे आणि त्याचे जे म्हणजे अकॅडमिक मध्ये मार्क्स आहेत ते खूप चांगले वाढलेले आहेत. तर
म्हणजे विद्यार्थ्यांना तर हा द्यावाच द्यावा रुद्राक्ष, म्हणजे खूप प्रगती आपल्याला दिसून येते त्यांच्याकडून. पुढचं आहे पाचमुखी रुद्राक्ष. तर पाचमुखी रुद्राक्ष म्हणजे काय? गुरु, गुरुचं रिप्रेझेंटेशन. आता एखाद्याच्या कुंडलीत गुरु नीचीचा झालाय, समजा मिथुन राशीत आहे किंवा मकर राशीत आहे, किंवा तो राहूने ग्रस्त झालाय, तर अशा लोकांना आपण पाचमुखी रुद्राक्ष सजेस्ट करू शकतो. तर पाचमुखी म्हणजे काय? पंचम स्थानाचे बेनिफिट घेण्यासाठी पण आपण पाचमुखी रुद्राक्ष सजेस्ट करतो. तर पंचम स्थान काय? की संतती, मंत्रसिद्धी. आता कुणाला समजा संतती व्हायला प्रॉब्लेम येतोय, कन्सिविंग होत नाहीये, तर अशा व्यक्तीला आपण हा रुद्राक्ष सजेस्ट करू शकतो. किंवा आता समजा कोणाचे कोर्ट केसेस चालू आहे, किंवा एखादा सारखाच आजारी असतो. आता पंचम स्थान म्हणजे काय? की षष्ठ स्थानाचे वेळ स्थान म्हणजे पंचम स्थान. मग आता एखादा व्यक्ती सारखा आजारी असतो म्हणजे काय? त्याचं षष्ठ स्थान स्थान ऍक्टिव्ह आहे, तर त्या षष्ठ स्थानाचे इफेक्ट आपल्याला कमी करायचे आहे, तर मग त्याला पाचमुखी रुद्राक्ष द्यायचा. तर मग त्याचं जे सारखं आजारी राहणं आहे, म्हणजे त्याची इम्युनिटी कमी आहे, तर ती इम्युनिटी वाढायला मदत होईल. पंचम स्थान आपलं डायजेशन पण रिप्रेझेंट करतं. तर ज्याला पोटाचे विकार आहे, की डायजेशन व्यवस्थित होत नाही, बीपीचा प्रॉब्लेम आहे, त्यांना पण आपण हा रुद्राक्ष सजेस्ट करू शकतो. आता ह्याचा म्हणजे गुरु रिप्रेझेंट करतो या रुद्राक्षाला. मग आता आपण जर समजा गुरुचं काम करत असू, शिकवत असू कुणाला, काउन्सिलिंगचं काम आहे, तर त्या व्यक्तीने सुद्धा हा रुद्राक्ष घातला तर बेस्ट आहे. आणि याचा जो मंत्र आहे तो आहे ओम ह्रीम नमः. पुढे आपण बघूया की सहामुखी रुद्राक्ष. तर सहामुखी रुद्राक्ष हा कार्तिकेयचा आहे, देवाचा. आणि ह्याचा जो ग्रह आहे तो मंगळ. आता पत्रिकेमध्ये कुठेतरी सहावं स्थान जर निगेटिव्ह झालं असेल, म्हणजे समजा तुम्हाला सारखंच काहीतरी आजार होत आहे, तर तुम्ही हा, किंवा एखाद्याचा लग्नेश नीचीचा झालाय, लग्नेश नीचीचा झाला की तो व्यक्ती सारखा आजारी असतो, काही ना काही त्याच्या म्हणजे इम्युनिटी कमी असते आणि त्याला काही ना काही होतच असतं. तर अशा वेळी सुद्धा आपण सहामुखी रुद्राक्ष त्यांना सजेस्ट करू शकतो. किंवा आता हा रुद्राक्ष आहे मंगळाचा, तर मग एखाद्याच्या कुंडलीमध्ये मंगळ जर निगेटिव्ह आहे, म्हणजे समजा एखाद्याची पत्रिका मंगळी आहे किंवा मंगळाला राहूने ग्रस्त केलेलं आहे, तर अशा व्यक्तीला सुद्धा आपण सहामुखी रुद्राक्ष आपण सजेस्ट करू शकतो. किंवा आता सहावं स्थान हे कर्जाचं पण असतं, तर मग आता ज्यांनी खूप जास्त लोन घेऊन ठेवलेलं आहे, तर त्यांचं कर्ज ते लवकर फेडलं जावं, यासाठी सुद्धा आपण सहामुखी रुद्राक्ष सजेस्ट करू शकतो. अजून आपण काय बघतो? सहाव्या स्थानावरून आपण बघतो की नोकरी. मग आता कुणाला नोकरी मिळवण्यामध्ये अडथळे येत आहेत, तर त्यांना सुद्धा आपण सहामुखी रुद्राक्ष सजेस्ट करू शकतो. कुणाला पाठदुखी आहे, मणक्याचे आजार आहे, मूळव्याध आहे, किंवा एखाद्याला खूप आळस आहे, लेझीनेस आहे, ऍक्टिव्हनेस त्याच्यामध्ये कमी आहे, तर त्याला आपण सहामुखी रुद्राक्ष सजेस्ट करू शकतो. आता मंगळामुळे कसं, आता मंगळ जेव्हा खराब होतो तेव्हा कुठेतरी रक्तामध्ये प्रॉब्लेम येतो. एक तर हिमोग्लोबिन कमी होणे, काहीतरी इन्फेक्शन होणे, हे आपल्याला दिसून येतं. तर तो मंगळ बॅलन्स करण्यासाठी आपण सहामुखी रुद्राक्ष सांगू शकतो. आणि ह्याचा जो मंत्र आहे तो ओम ह्रीम होम नमः. आता याचा एक केस स्टडी म्हणजे असा आहे की माझ्याकडे आले एक क्लायंट आणि ते सतत आजारी राहत होते, आणि त्यांची जी शारीरिक कंडिशन आहे ना, ती सारखी खालावत चालली होती. दिवसेंदिवस त्यांचा आजार हा वाढत चालला होता. त्यांना सहामुखी रुद्राक्ष दिला, तर त्याच्यानंतर आता त्यांच्या शारीरिक स्थितीमध्ये हळूहळू प्रगती होऊ लागली. म्हणजे आता त्यांना बरं वाटायला सुरुवात झालेली आहे. आता पुढचा रुद्राक्ष आपण बघूया की सातमुखी रुद्राक्ष. तर हा साक्षात लक्ष्मीचा रुद्राक्ष आपण म्हणू शकतो, आणि ह्याचा ग्रह जो आहे शुक्र. तर मग आता कोणाच्या कुंडलीमध्ये समजा शुक्रच खराब झाला आहे, तर आपण त्यांना सातमुखी रुद्राक्ष देऊ शकतो. तर ह्या रुद्राक्षाने काय होतं की हा रुद्राक्ष आपले हृदय चक्र ऍक्टिव्हेट करतो. आता समजा राग, द्वेष ह्या भावना जर आपल्यामध्ये जास्त आहे किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये जास्त आहे, तर हा रुद्राक्ष आपण त्याला सजेस्ट केला, तर ते हृदय चक्र ऍक्टिव्हेट होतं. मग काय होतं की प्रेम भावना वाढते, आणि मग नातेसंबंध सुधारायला सुरुवात होते. पती पत्नीमध्ये काही वादविवाद असेल, तर त्यांना आपण हा रुद्राक्ष सजेस्ट करू शकतो. किंवा
कुंडलीप्रमाणे बघितलं तर आपण किडनी वगैरे या गोष्टी आपण 7व्या स्थानामधून बघतो. मग कुणाला किडनी प्रॉब्लेम असेल, किडनी स्टोन किंवा कुणाला डायबिटीज असेल, तर आपण हा रुद्राक्ष सजेस्ट करू शकतो. आता माझ्याकडे एक व्यक्ती आले, तर नवरा बायको मध्ये एवढे विवाद की अगदी म्हणजे डायव्होर्स पर्यंत कंडिशन गेली होती त्यांची, एवढी भांडणं. पण त्यांनी हा सातमुखी रुद्राक्ष संकल्पासह धारण केला. त्याच्यानंतर आता त्यांचे रिलेशन खूप छान चाललंय. आणि दुसरी एक व्यक्ती म्हणजे जिला डायबिटीज झाला होता. तर डायबिटीज म्हणजे एवढ्या प्रमाणात की जर तुम्हाला माहिती असेल H1BC जो असतं ते 10.5, म्हणजे खूप जास्त की ते डायबिटीज स्पेशालिस्ट कडे गेल्यावर तो डॉक्टर म्हटला की अ, खूप जास्त प्रमाणात शुगर आहे आणि ही म्हणजे मी थोडंसं कमी करू शकतो, पण पूर्ण डायबिटीजचं जाणं अशक्य गोष्ट आहे म्हणे. की ते 10.5 वरून आपण 8 वर आणू शकतो, त्याच्या खाली तर शक्यच नाही असं त्याने सांगितलं. पण जेव्हा हा रुद्राक्ष त्यांनी धारण केला तर त्यांची शुगर अगदी नॉर्मलवर आली आणि तेही ॲलोपॅथी मेडिसिन न घेता त्यांनी होमिओपॅथी मेडिसिन घेतलं. त्याच्याने ती आली. म्हणजे योग्य मार्गही मिळवायला हा रुद्राक्ष आपल्याला मदत करतो. आणि याचा मंत्र जो आहे तो ओम हुम नमः असा आहे. तर पुढचा आहे आठमुखी रुद्राक्ष. तर मग आपण म्हणतो हा श्री गणेशाचा रुद्राक्ष आहे. श्री गणेशा म्हणजे काय? विघ्नहर्ता. आपल्या लाईफ मधले विघ्न हरवून देतो, तो झाला विघ्नहर्ता. तर मग आता कधी कधी एखादी व्यक्ती खूप हुशार असते आणि मेहनती पण असते, पण लाईफ मध्ये खूप अडथळे येतात त्यांना. तर मग त्यांना आपण आठमुखी रुद्राक्ष सजेस्ट करू शकतो. किंवा आता समजा एखाद्या व्यक्तीची अष्टम स्थानाची दशा महादशा चालू आहे, तर आपल्याला माहिती आहे की ती व्यक्ती किती यातनांमधून किती संघर्षांमधून जात असते. तर अशा वेळी त्यांनी आठमुखी रुद्राक्ष धारण केला तर त्या संघर्षाचा सामना करण्याची शक्ती त्या व्यक्तीला मिळते आणि कुठेतरी त्या संघर्षामधून मार्ग मिळतो त्या व्यक्तीला. किंवा एखाद्या व्यक्तीचा खूप मोठी हानी झाली आहे, समजा फायनान्शियल खूप मोठा लॉस झाला आहे किंवा त्यांची कोणी प्रेमाच्या व्यक्तीचं निधन झालं आहे, तर त्यावेळी ती व्यक्ती खूप मेंटली डिस्टर्ब असते. त्यांना सुद्धा आपण हा रुद्राक्ष सजेस्ट करू शकतो. आणि हा रुद्राक्ष मूलाधार चक्र आपलं सांगतो. तर मग मूलाधार चक्र जर जेव्हा डिस्टर्ब असेल तर तेव्हा काय होतं की पाठदुखी, कंबरदुखी, आर्थरायटिस. तर मग ज्या लोकांना आर्थरायटिस आहे किंवा कंबरदुखी आहे, पाठदुखीचा त्रास आहे, तर त्यांना आपण हा आठमुखी रुद्राक्ष सजेस्ट करू शकतो. किंवा एखाद्याला समजा मरणाचीच भीती वाटते, सतत मरणाचे भीतीचे असे विचार येतात की माझं काय होईल पुढे, काय नाही. तर अशा लोकांना सुद्धा आठमुखी रुद्राक्ष धारण केला तर खूप सुंदर इफेक्ट मिळतो. त्यांना मानसिक शक्ती वाढते. किंवा आता अष्टम स्थान म्हणजे काय? ज्योतिषीय ज्ञान, गूढ विद्या. आता जे लोक ज्योतिष शास्त्रामध्ये आहेत किंवा गूढ विद्येची प्राप्ती करत आहेत, तर त्यांना सुद्धा हा आठमुखी रुद्राक्ष खूप लाभदायक असतो. म्हणजे ते ज्ञानामध्ये ते पारंगत होत जातात. किंवा एखाद्याचा खूप ट्रान्सफॉर्मेशनल पिरियड चालू आहे समजा, म्हणजे अष्टम स्थानाची जरी दशा नसेल, पण खूप सारं लाईफ मध्ये त्याला अडथळे वाटताय आणि खूप त्रासामधून तो व्यक्ती जातो आहे, तर त्यावेळी सुद्धा त्याला जर आपण आठमुखी रुद्राक्ष सजेस्ट केला तर त्याचा त्रास कमी होतो आणि त्याला कुठेतरी चांगला मार्ग मिळतो त्यातून बाहेर पडण्याचा. आणि ह्याचा मंत्र जो आहे तो ओम हुम नमः असा मंत्र आहे. तर अजून पुढचे रुद्राक्ष असतात की 9 ते 21 मुखी रुद्राक्ष अजून आहे समजा. तर मग आता एखाद्याला इन डिटेल जर नॉलेज पाहिजे असेल तर आपण कोर्समध्ये पण सांगतो की 9 ते 21 मुखी रुद्राक्षाचे फायदे काय आहेत. नंतर गौरी शंकर रुद्राक्ष काय आहे, श्रीजुती रुद्राक्ष काय, गणेश रुद्राक्ष, गर्भगौरी रुद्राक्ष, या सगळ्या रुद्राक्षांचे काय बेनिफिट आहे आणि तो धारण केल्यावर तुम्ही कसं तुमचं लाईफ चेंज करू शकतात आणि तुमच्या प्रॉब्लेम मधून सुटका मिळवू शकतात, हे तुम्हाला त्यात मिळेल. किंवा कधी कधी एखाद्या व्यक्तीला फक्त एक रुद्राक्ष सजेस्ट करून चालत नाही. त्याचा जेवढा प्रॉब्लेम मोठा तेवढी मोठी रिमेडी आपल्याला द्यावी लागते. तर मग त्यावेळी आपल्याला कॉम्बिनेशन ऑफ रुद्राक्ष, 2 किंवा 3 रुद्राक्ष त्याला धारण करायला सांगावं लागू शकतं. तर हे सुद्धा आपण कोर्समध्ये कव्हर करू शकतो. किंवा रुद्राक्ष वॉटर थेरपी आहे. आता बरेच जण नॉनव्हेज खाता, मग ते म्हणतात आम्ही कसं धारण करणार रुद्राक्ष. तर मग त्यांच्यासाठी वॉटर थेरपी सुद्धा आपण सांगतो कोर्समध्ये. किंवा रुद्राक्षाच्या माळा असतात, सिद्ध माळ असते, नवग्रह माळ असते, इंद्राक्षी माळ.
हे सुद्धा कोर्समध्ये आपण कव्हर करतो. आणि एक कॉम्प्लिमेंटरी म्हणून सर्व कार्य सिद्धी यंत्र हे सुद्धा शिकवलं जातं त्यात. तर थँक्यू सो मच. धन्यवाद. कोणाचे प्रश्न दिसत नाहीत. खूप छान रुद्राक्षाची माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी स्तब्ध पद्धतीने लोक ऐकत होते. खूप छान मार्गदर्शन केलं. पहिल्या वेळेलाच आम्ही बोलवलं आणि तुम्ही पूर्ण चौकार चक्कार मारलेला आहे असं म्हणता थँक्यू येईल. थँक्यू. छान झालं तुमचं हे. तर हा. लोकांना नंबरची अपेक्षा आहे, तर ग्रुपवर तुम्ही टाकलं तर हो नक्कीच सर्व टाकते. लोक नक्कीच लाभ घेतील. मॅडम एक किंवा मेसेज आहे तुम्ही चालेल की नंबर. विवाह होण्यासाठी अडथळे येत आहे म्हणून. तर मग आता विवाह आपण कुठून बघतो? 7th हाऊस मधून बघतो, बरोबर? तर मग विवाह व्हायला जेव्हा अडथळे येत असेल तर आपण त्यांना सातमुखी रुद्राक्ष सजेस्ट करावा. त्यांना नक्कीच त्याचा फायदा मिळतो. ओके. धन्यवाद निशाताई. थँक्यू. हो आभार. हो. हो, माधुरी माझी पुतणी आहे आणि तिला मी लहानपणापासून बघते. ती खूप हुशार आहे. म्हणजे आम्ही तिला जर एखादा मॅथचा प्रॉब्लेम दिला तर ती अगदी हवेत मॅथचे प्रॉब्लेम सोडवायची. आणि इंजिनिअरिंगला पण ती टॉपरच होती. त्यानंतर तिने सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून पण काही दिवस म्हणजे काही वर्ष तिने नोकरी पण केली. आणि पण तिला ऑकल्ट मध्ये जास्तच इंटरेस्ट होता म्हणून ती ह्या गोष्टीकडे वळली. आणि खूप छान आहे तिच्या सगळ्या गोष्टी. आणि कुठलीही गोष्ट ती देताना ऑथेंटिक देते किंवा कोणाला फसवायचा तिचा कधीच उद्देश नसतो. हा म्हणजे तिचा खूप चांगला गुण आहे. तर धन्यवाद माधुरी, तू आमच्याकडे आली. तुझे किती आभार मानावे तेच कळत नाही, कारण तिचं पण खूप बिझी शेड्यूल असतं. तर मॅडमची परवानगी घेऊन मी ही मीटिंग संपली असं डिक्लेअर करते. खूप खूप धन्यवाद. मला पण या व्यासपीठावर येण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दल खूप धन्यवाद. धन्यवाद. परत एकदा वेगळा विषय घेऊन या तुम्ही नक्कीच. टॅरो घेतला तरी नक्कीच चालेल, नक्कीच. हरकत नाही. हो हो नक्कीच नक्कीच नक्की. ओके. चालेल. तर सर्व थँक्यू. चे आणि पाहुण्यांचे आपल्या मी आभार मानते. सगळ्यांचे आणि आभार. आजची मीटिंग संपली असं जाहीर करते. धन्यवाद.